हाय फ्रेंड्स, मल्हार अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण सिम्प्लिफिकेशनची जी सिरीज सुरू केली होती त्याचा पार्ट 2 बघणार आहे. म्हणजे सरळ रूप द्या. हे क्वेश्चन खूप वेळा विचारले जाते. हा आपण पार्ट 2 मध्ये टाईप 2 कव्हर करणार आहोत. सिम्प्लिफिकेशनमध्ये बरेचसे टाईप आहेत की ज्यामध्ये बोडो मासवरती विचारले जातात, फ्रॅक्शन्सवरती विचारले जातात. तर आज आपण बोडो मॅथ्सवरतीचे एक्झाम्पल घेणार आहोत. तर हे एक्झॅक्टली एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये काहीच बदल केलेला नाही मी. एक्झाममध्ये जसे क्वेश्चन येतात तसेच मी घेतोय आणि तुम्हाला याचा खूप फायदा होईल याची मी गॅरंटी देतो. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर बघा, इथे क्वेश्चन दिला आहे. पहिला क्वेश्चन काय, ब्रॅकेटमध्ये 15/3 मायनस ब्रॅकेटमध्ये 19 मायनस 1 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय 2, नंतर परत ब्रॅकेट क्लोज मायनस ब्रॅकेटमध्ये 5/20 मायनस ब्रॅकेटमध्ये 7/9 मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस, इथं बघा, इथं मायनस 2 ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट. ही खालची व्हॅल्यू मी इथे लिहिली फक्त. तर चला आता आपण बघूयात. अगोदर काय करू, आपण पूर्ण जे छोटे ब्रॅकेट आहे ते सॉल्व्ह करून घेऊ. म्हणजे हा एक सॉल्व्ह करू. बघा, छोट्या ब्रॅकेटमध्ये हा एक सॉल्व्ह करू. तर चला, 19 मायनस 1 डिवायडेड बाय 2. आता बघा हे कसं आहे, 19 मायनस 2 ब्रॅकेटमध्ये डिवायडेड बाय 2. तर याचं कसं येईल बघा, 19 मधून 2 गेले किती उरतात, तर 17. सॉरी, 19 मध्ये इथं 2 थोडी आहे, इथं 1 आहे ना, इथं 1. 19 मधून 1 गेले तर किती उरतात, तर 18/2. तर हिचं उत्तर किती येईल, 18. तर इथं किती आले आपले, 9. तर बघा हे जसेच्या तसे राहील. 15/3 15/3 मायनस, आता हा एक मोठा ब्रॅकेट आणि हा नंतर एक कंस, आणि आपण हे सॉल्व्ह केलं. 19 मायनस 1 डिवायडेड बाय 20. तर त्याचं उत्तर किती आलं आपलं, 19 मधून 1 गेला तर 18 आणि भागीला 2 होते, तर त्याचं उत्तर आलं आपलं 9. तर इथं किती येईल आपलं, 9. हे झालं. तर आता आपण याच्या पुढचा ब्रॅकेट सॉल्व्ह करू. मायनस हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू. हा ब्रॅकेट पेक्षा अगोदर हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू. म्हणजे मायनस मध्ये काय येईल, 5/20 मायनस. आता इथं बघा, इथं किती आहे, 7/9 मायनस 2 असं आहे ना इथं. तर 7/9 9 किती होतात, 9 63. आणि इथं बघा मायनस इन ब्रॅकेट -2. आता हे मायनस मायनस काय होईल, तर प्लस होऊन जाईल आणि ब्रॅकेट निघून जाईल, +2. तर याचं उत्तर किती आलं, 65. तर आपलं इथं उत्तर किती आलं, 65 उत्तर आलं. आणि हा ब्रॅकेट असा आणि हे एवढं. आपलं आता काय राहिलं, तर एवढं एक्झाम्पल राहिलं. तर एक्झाममध्ये तुम्हाला एवढं म्हणजे एवढं लिहिण्यासाठी वेळ भेटत नाही. मी तुम्हाला समजावं म्हणून हे सांगतोय की आपण ब्रॅकेट कसे सॉल्व्ह करायचे.
तर बघा आता आपण हा ब्रॅकेट सॉल्व करू, हा पूर्ण ब्रॅकेट सॉल्व करू. तर याचं कसं येईल, इथं 5 गुणिला 20 आहे. 5 गुणिला 20 किती येतात, 100. 5 गुणिला 20 100 येतात, मायनस 65 आहे. हा ब्रॅकेट झाला आपला. तर 100 मायनस 65 किती होतात, 100 म्हणून 65 गेले तर होतात 35. हे झाले 35. तर आपलं उत्तर काय येईल बघा, इथं बघा आता 15/3 हे करूनच टाकू आपण. 5 3 1 3, 3 5 15. तर हे झालं 5 मायनस हा मोठा ब्रॅकेट, एक महिरपी कंस आणि एक -9 मायनस. आता याचं उत्तर किती आलं होतं आपलं, तर 5 गुणिला 20 100 मायनस 65 किती येतात, तर 35 येतात. तर इथं येईल 35. हा एक कंस झाला आणि हे आपलं झालं सॉल्व. आता इथून बघा, इथं काय होईल, आता राहिलं किती 5. हे 5 जसेच्या तसे. आता 9 मायनस 35, 9 मायनस 35 म्हणजे किती, 35 मधून 9 काढा तुम्ही, किती येतात, तर तिथं उत्तर येतं 26. पस्तीस मधून 9 काढले तर उत्तर येतं 26. पण कधी पण अशा वेळेस छोट्या संख्येतून मोठी संख्या जर वजा करत असेल तर मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. तर इथं किती येईल, -26. आता -26 आलं आपलं. तर बघा हा ब्रॅकेट जर काढायचा आहे तर इथं 5 आणि ब्रॅकेटच्या बाहेर किती मायनस आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये -26 आहे, म्हणजे ऋण 26. तर काय होईल, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, प्लस 26. तर इज इक्वल टू 5 प्लस 26 किती येईल आपलं, 31. हे झालं आपलं उत्तर. तर ऑप्शन नंबर किती, बी हा झाला आपला पहिला क्वेश्चन. आता आपण दुसरा क्वेश्चन सॉल्व करू त्याच पद्धतीने. आता बघा इथं दिलंय 7/9 गुणिला 21/5 गुणिला 25 आणि कंसामध्ये काय दिलंय, 65चा वर्ग मायनस 55चा वर्ग. तर इथं बघा, इथं कसं सॉल्व करायचंय तुम्हाला बघा. अगोदर काय करायचं, 65चा वर्ग मायनस 55चा वर्ग हा सॉल्व करायचा. तर इथं कसं आहे बघा, इथं सूत्र लागतं a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b. सॉरी, जरा चांगल्या पद्धतीने लिहितो मी. a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b, a मायनस b. हा सॉल्व करा. आता इथं a ची किंमत किती आहे, 65चा वर्ग मायनस 55चा वर्ग. तर a प्लस b म्हणजे 65 प्लस 55. 65 प्लस 55 किती होतात, 120. इथं आलं आपलं a प्लस b 120. आता इथं गुणिला आहे, गुणिला a मायनस b किती होतात, तर 65 मधून 55 गेले तर उरतात 10. तर म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं, 1200. हे झालं आपलं सॉल्व. म्हणजे हे बघा इथं किती राहील, 7/9 गुणिला 21/5 गुणिला 25. आता गुणिला या कंसाची किंमत किती आपली आली, 1200. 1200 जशीच्या तशी लिहून टाकायचे. फक्त तुम्ही सूत्र लक्षात ठेवा इथं. आता बघा हे सॉल्व करा. इथं किती येईल, 5 नी
25ला भाग द्या. 5 1 5, 5 5 25 आणि इथं 3 ने भाग द्या. 3 त्रिक 9, 3 7 21. तर आपलं किती राहिलं इथं 7 गुणिला 7 गुणिला, आता इथं बघा 3 त्रिक 9, 3 7 21. आता ह्या 3 नी पण याला भाग देऊन टाका. 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे किती आलं आपलं 400. तर इथं किती राहिलं 7 गुणिला 7 गुणिला 5 गुणिला 400 हे आपलं राहिलं. तर बघा आता 7 गुणिला 7 किती होतात 49. 49 गुणिला 5 करायचं आहे आपल्याला. 7 गुणिला 7 होतात 49 आणि 49 गुणिला 5 करायचं इथं. आता करा सरळ 9 म्हणजे 45, अच्छा आले 4, 5 चौक 20, 20 आणि 4 24. जर तसं येत नसेल तर सरळ काय करायचं हे बघा. आता याला तुम्ही 40 प्लस 9 असं पण लिहू शकता. आणि गुणिला हे गुणिला इथं 5. तर आता ह्या ब्रॅकेटमध्ये याला मल्टिप्लाय करायचं. किती 40 गुणिले 5 कसं करू शकता तुम्ही 4 गुणिला 5, 4 गुणिला 5 किती होत्या 5 चौक 20 आणि हा 1040चा ते झाले 200 आणि 9 पंचे 45 प्लस 45 किती झाले 245. तर हे तुम्ही मनामध्ये करू शकतात. तर इथं किती आलं आपलं 245. याची व्हॅल्यू किती आली आपली 245. 245 गुणिला 400 ही आपली याची व्हॅल्यू आली. आता इथं पुढे बघा. पुढे काय करायचंय आपल्याला 450 गुणिला हे 450 गुणिला 400 करायचंय. तर तुम्ही काय करा 45 गुणिला 4 करा. 45 गुणिला 4 किंवा असं लिहा 45 गुणिला 4. तर बघा 4 पंचे 20, हातच्या आले 2, 4 चौक 16 आणि 2 18. आपलं काहीतरी चुकलेलं दिसतंय मित्रांनो. तर आपण काय करू याला परत सॉल्व्ह करू. कारण 180 तर याच्यामध्ये उत्तर दिसत नाही. तर काय करायचं बघा. अगोदर काय करू 65 वर करू. 7 सकम साइन 7 42, 5 सकम 30. तर हे मायनस केलं 0 0 2. हे तर 1200 बरोबर आलं आपलं. 1200 इथं बरोबर आलं. तर आपलं चुकलं काय मग हे 1200 बरोबर आले तिथं. तर हे 7 भागिला 9, 3 त्रिक 9, 3 7 21 हे पण केलं आपण बरोबर. 5 1 5, 5 5 25 हे पण केलं. 3 1 3, 3 चौक 12 हे पण केलं. 49 गुणिला 5 करायचं. 5 चौक 20. तर हे आता 5 गुणिला 400 जर केलं आता आपलं किती उत्तर येईल ते 5 चौक 20. ओके इथं चुकलं आपण. हे बघा इथं आपलं चुकलेलं होतं. आपलं बरोबर आलं पण कॅल्क्युलेशन मध्ये गडबड झाली. आता आपण काय करू. आता 7 गुणिला 7 49 होता. ते 49 इथं लिहितो मी 49 गुणिला
आता हे 5 गुणिला 400 तर ते किती येईल? 5 चोक 20, ते 2000 येईल. ते 2000 इथं लिहिले. आता 49 गुणिला 2 करा. 49 गुणिला 2 जर केले तर उत्तर किती येतं? 98. कसं करायचं? हे बघा, हे 2 3 शून्य जसे तसेच ठेवून द्या. 9 गुणिला 2, 9 दोन्ही 18, हातचा आला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9, 98,000 आपलं उत्तर आलं. ऑप्शन सी, 98,000 आपलं उत्तर आलं. तर इथं काय चुकलं होतं आपण? मला तरी वाटतं 49 गुणिला 5 करताना चुकवलं असेल आपण. 49 गुणिला 5 करताना काय चुकलं होतं? 9 पंचे 45, 9 पंचे 45, अच्छा आले 4, 5 चोक 20, 20 आणि 4 24, 245 याची व्हॅल्यू आली. 245 गुणिला 400 करायचं होतं आपल्याला. 245 गुणिला 400 करायचं होतं. तर हे 0 0 जसं असेल. 4 गुणिला 5, 4 पंचे 20, हातच्या आले 2, 4 चोक 16 आणि 2 18, हातचा आला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9, 98,000 हे आपला आन्सर आला. तर तुम्ही असं पण करू शकता आणि तसं पण करू शकता. आता बघा, इथं मी कॅल्क्युलेशन करताना काय केलं बघा. याला ए प्लस, तुम्हाला एक अगोदरच सांगितलं की हा एक त्या फॉर्म्युल्याने पण होतं, a² मायनस b², म्हणजे जो 65चा वर्ग मायनस 55चा वर्ग आहे तो तुम्ही तसा पण सॉल्व्ह करू शकता. किंवा मग मी जसं केलं फास्टमध्ये जर करायचं असेल तुम्हाला, तर एक ट्रिक माहित पाहिजे. ज्या संख्येच्या शेवटी 5 आहे, म्हणजे इथं 65 आहे आणि 55 आहे, जर त्याचा वर्ग काढायचा असेल आपल्याला तर कसं करायचं असतं बघा. लास्टला किती आहे? 25 आपलं, सॉरी 5. 5चा वर्ग किती असतो? 5चा वर्ग असतो 25. आणि इथं कोणती त्याच्या समोरची संख्या 6 आहे. 6च्या पुढची संख्या किती आहे? 7. 6 गुणिला 7 किती होतात? 7 सकम 42. ती 25च्या पुढे जशीच्या तशी लिहायची. आता इथं बघा, 5 शेवटचा अंक किती आहे? 5. 5चा वर्ग किती होतो? 25. आणि इथं कोणती संख्या आहे? 5. 5 त्याच्या पुढची संख्या कोणती आहे? 6. त्यांनी त्याला गुणायचं. 5 सगळं 30. तर म्हणजे आपला 65चा वर्ग किती आला? 4225. आणि 55चा वर्ग किती आला? 55चा वर्ग 3025. तर हे 65चा वर्ग मायनस 55चा वर्ग आहे, म्हणून 4225 म्हणून आपण काय करू? 55चा वर्ग मायनस करू. तर तो मायनस केल्यानंतर किती होतो? 5तून 5 गेले 0, 2तून 2 गेले 0, आणि 2तून 0 गेले 2, 4तून 3 गेला 1, म्हणजे किती झाले आपले? 1200. तर इथली व्हॅल्यू झाली होती आपली 1200. ही आपली व्हॅल्यू 1200 तुम्ही जशीच्या तशी लिहिली इथं. आणि इकडे किती होते? 25. आणि इथं होतं 7/9 गुणिला 21/5. तर बघा, 7/9 तर हे 5 5 25, तर तुम्ही इथं कट केले. आता इथं बघा, 3 ने 7 21ला द्या किंवा 3 ने 12ला द्या. दोन्ही पैकी एकाला दिलं तरी चालेल. जर 3 ने इथं दिलं, 3 त्रिक 9, 3 चोक 12, हे झाले 400. 3 1 3, 3 7 21. तर हे झालं आपलं 7 गुणिला 7 राहिले 5 गुणिला 400. एवढं करायचं. तर 7 गुणिला 7 49 होतात, आणि गुणिला 5 करायचे. याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपली व्हॅल्यू किती येते? 98,000. हे आपलं झालं उत्तर. तर आता आपण बघू तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये पण तीच ट्रिक आली बघा. तुम्ही 75चा वर्ग मायनस 55चा वर्ग आहे तो a² मायनस b², किंवा मग सरळ मी जी ट्रिक सांगितली तुम्हाला. आता इथं किती आहे? 75.
75चा वर्ग मायनस 55चा वर्ग आहे. तर 75चा वर्ग किती होतो, शेवटी किती आहे 5. 5चा वर्ग किती होतो 5. आणि त्याच्या अगोदरची संख्या किती आहे 7. तर 7 जसे तसे गुणीला त्याच्या समोरील संख्या किती 8. 7 8 किती होतात 7 गुणीला 8, मग ते 56 असे लिहायचे. आणि इथं बघा इथं किती आहे 55. 55चा वर्ग म्हणजे शेवटी 5 आहे तर शेवटी 25 येणार. 5चा वर्ग 25. इथं किती आहे 5. त्याच्या पुढची संख्या किती आहे 6. यांचा गुणाकार 5 सकट 30. तर हे मायनस करा तर किती इथं 0 0 6 2 2600. तर इथं झालं आपलं 2600. म्हणजे कुठं येईल ते बघा 4/11 गुणीला 121/16 गुणीला 24 आणि हे गुणीला इथं येईल आपलं 2600. लक्षात आलं. तर हे झालं इथलं 2600. 2600 झाल्यानंतर आपण काय करू आता गुणीला 1/100. तर बघा ह्या 100चे जे 2 शून्य आणि या 2600चे 2 शून्य कॅन्सल झाले. आता बघा 121 कशाचा वर्ग आहे 11चा, किंवा मग याला 11 ने भाग द्या. 11 1 11 11 1 11 11. तर त्याचं उत्तर आलं 121/11चा 11. आणि हे 4 1 4 4 चौक 16. इथं आले 4. ह्या 4नी कशाला भाग जातो अजून 24ला जातो. 4 1 4 4 सक 24. म्हणजे आपलं इथं राहिले किती, इथं तर 1 राहिला गुणीला, हे 11 राहिले गुणीला, हे 6 राहिले गुणीला, हे 26 राहिले गुणीला आणि हा 1 राहिला. तर याचं आता मल्टिप्लिकेशन करा. याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती येतं 6 गुणीला 26 करा अगोदर. 6 गुणीला 26. 6 7 36. 7 आले 3. 6 2 12 आणि 3 15. 156. म्हणजे इथं किती राहिले 11 गुणीला 156. आता बघा इथं 11 गुणीला 156 आहे. जर आता मी तुम्हाला जशी स्क्वेअरची ट्रिक सांगितली की ज्या संख्येच्या शेवटी 5 असले त्याचं कसं स्क्वेअर करायचं, तसंच मी आता एक दुसरी ट्रिक सांगतो की 11ने जर कोणत्या पण संख्येला जर मल्टिप्लिकेशन करायचं असलं तर ते कसं करायचं. हे बघा आता इथं किती 156 गुणीला 11 आहे. तर हे बघा याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं सांगतो मी तुम्हाला. ही एक ट्रिक आहे. 6 जसेच्या तसे लिहायचे. आता 6 म्हणजे याची पुढची संख्या ऍड करायची. किती झाले 6 आणि 5 11. ओके 11चा 1 लिहायचा आणि हातचा 1 ठेवायचा. आता 5 + 1 किती होतात 6. 5 + 1 6 होतात आणि तो 1 हातचा आपला 7. म्हणजे किती झाले 7 जसेच्या तसे. आणि शेवटची संख्या जशीच्या तशी लिहायची. तर आपलं उत्तर किती आलं 1716. आहे का ऑप्शन मध्ये 1716. तर डी आहे आपलं. तर हे झालं आपलं आन्सर. एकदम सोपी ट्रिक आहे 11नी मल्टिप्लाय करण्याची. तुम्हाला काहीच करायचं नाही. समजा तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल देतो. 11 गुणीला 34 आहे. तर बघा पहिली संख्या लिहून घ्या आणि शेवटची संख्या लिहून घ्या. आणि आता इथं 2च अंक आहे म्हणून दोघांची बेरीज करा. 4 आणि 3 किती होतात 7. तर हे झालं आपलं उत्तर 374. तसं पण करून बघा. 11 चौक 44. 44 4 आले आपले. हातचे आले 4. 11 त्रिक 33. 33 + 4 किती होतात 37. हे बघा सेम उत्तर आलं आपलं. सेम तसंच आता सपोज मी आता इथं दुसरी संख्या लिहितो. मोठी संख्या लिहितो. एखादी मोठी संख्या. तर मोठी संख्या जर तुम्ही घेतली तर इथं बघा मी घेतलं 243. तर बघा शेवटची संख्या लिहून घ्या 2 आणि अगोदरची संख्या लिहून घ्या 3. पहिली संख्या आणि शेवटची संख्या लिहून घेतली आपण. आता बघा
अगोदर ह्या दोघांचं ऍडिशन करा, 4 आणि 3 किती होतात 7. नंतर आता आपण याच्या सोबत केलं, आता याच्या सोबत करायचंय तर किती 4 आणि 2 किती होतात 6 आणि हे 2 जसेच्या तसे, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 2673. 2673 हे आपलं उत्तर आलं. तर तुम्ही जर करून बघितलं 11 त्रिक 33, 33 3 हातचे आले 3, 11 चौक 44, 44 प्लस 3 47, 47 किती घेतले 7, हातचे आले आपले 4, 11 दोन्ही 22, 22 प्लस हातचे 4 26, हे झालं आपलं उत्तर. तर ही ट्रिक पण मी तुम्हाला सांगितली की अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. मी आज तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये म्हणजे ह्या सिरीजमध्ये 2 ट्रिक सांगितल्या. एक काय 11 मल्टिप्लाय कसं करायचं कोणत्या पण संख्येला ती, आणि जर संख्येच्या शेवटी 5 असेल तर त्याचा वर्ग कसा करायचा. अशाच प्रकारे मी तुम्हाला जसं एक्झाम्पल येईल तशा ट्रिक देत जाईल. जसे जसं आपलं एक्झाम्पल येईल तशा मी तुम्हाला ट्रिक देत जाईल. त्याविषयी तुम्ही चिंता करू नका. पण आपण ट्रिक्सनुसारच सगळं घेणार आहे. आणि हे एक्झाम्पल मी जे घेतोय ते सगळे एक्झाम मध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत. सेम अशाच प्रकारचे एक्झॅक्ट क्वेश्चन येत असतात, ते मी तुम्हाला सांगतोय. आता बघा इथं किती 529. सॉरी कलर जरा वेगळा झाला, कलर आपण दुसरा घेऊ, डार्क घेऊ. बघा 529 भागीला 23 गुणीला 61 मायनस 1403. तर बघा आता एक तर आपल्याला वर्ग पाठ पाहिजे किती 1 ते 30 पर्यंत तुमचे मिनिमम स्क्वेअर्स म्हणजे वर्ग पाठ पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. जर तुम्हाला फास्ट सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला वर्ग पाठ करणं गरजेचे आहे 30 पर्यंत. इथं बघा 23 चा वर्ग किती आहे, 23 चा वर्ग आहे 529. आता तुम्ही ही पण ट्रिक सांगतो. जर 2 संख्यांचा जर सपोज 2 अंकी संख्या आहे त्याचा वर्ग कसं करायचा याची पण मी तुम्हाला ट्रिक देतो. एकदम सोपा आहे. आता इथं शेवटचा अंक बघा, शेवटचा अंक किती 3, 3 चा वर्ग किती असतो रे मित्रांनो, तर 9 असतो. तो 9 जसेच्या तसे लिहून टाका. आता बघा तुम्हाला ह्या संख्येमध्ये जेवढे अंक दिसत आहेत त्याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करा, सगळ्याला गुणून टाका. 2 गुणीला 3 गुणीला 2, तुम्हाला हे 2 दिसले, हे 3 दिसले, हे 2 दिसले, तुम्ही लिहिले, सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करा. 2 गुणीला 3 किती होतात, 3 दोन्ही 6, याचं उत्तर आलं आपलं 6. 6 गुणीला आता ह्या 2 सोबत त्याचं मल्टिप्लिकेशन करा, 6 दोन्ही किती होतात 12. 12 तर 12शी आपण 2 लिहू आणि एक हातचा ठेवू. आता शेवट आता आपण 3चा स्क्वेअर केला होता आपण. आता नंतर 3 स्टेप बघा. पहिले ह्या संख्येचा वर्ग लिहायचा, नंतर दिलेल्या संख्येमधल्या सगळ्या अंकांचा गुणाकार करायचा, ही झाली स्टेप 2. आता स्टेप 3 बघा, इथं जो आता 3चा झाला, आता उरलेला अंक आहे आपला 2, त्याचा वर्ग लिहा. त्याचा वर्ग किती असतो 4. आणि आपण बघा इथे 12शी 2 लिहिले होते आणि हातचा 1 ठेवला होता, तर 2चा वर्ग 4, 4 प्लस तो आपला एक हातचा राहिलेला होता तो किती झाले 5, हे झाला 529. ही झाली स्क्वेअरची ट्रिक. मी तुम्हाला आता एक्झाम्पल मध्ये 3 ट्रिक दिल्या आहे. त्या तिन्ही ट्रिक तुम्ही बघू शकता. जसं जसं एक्झाम्पल येत जाईल तशा मी तुम्हाला ट्रिक देत जाईल, त्याच्याविषयी तुम्ही चिंता करू नका. तर हे बघा इथं 23 एक 23, 23 दोन्ही 46 आणि 23 त्रिक 69 असं पण करू शकता. किंवा आपल्याला माहिती आहे 529 म्हणजे काय, 23चा वर्ग. 23चा वर्ग म्हणजे काय 23 गुणीला 23 आणि इथं भागीला किती आहे 23 आहे. तर त्या 23 मधला एक 23 कटल आणि राहील एक 23 म्हणजे 23 गुणीला 61 मायनस 1403 हे आपलं राहिलं. आता बघा आता इथं काय 23 गुणीला 61 आहे,
23 गुणिला 61 करायचं आहे तुम्हाला. तर कसं करसाल तुम्ही बघा, 61 गुणिला 23. तर बघा असं पण करू शकता तुम्ही. 3 1 3 साइन 3 18 गुणिला 2 1 2 साइन 2 12. तर किती झालं 3 8 2 10 आजचा आला 1 आणि हे 4 आणि 1403. 1403 हे आपलं आन्सर झालं 21 गुणिला 23चं. म्हणजे इथं किती उत्तर येईल 1403 मायनस 1403. आता 1403 म्हणून 1403 काढले तर उत्तर किती येईल रे राजांनो? तर त्याचं उत्तर येईल 0. तर हे झालं आपलं आन्सर, ऑप्शन नंबर ए. तर याचं उत्तर आलं 0. तर आता 2 अंकी संख्या आहे त्यांचा मल्टिप्लिकेशनची मी ट्रिक देतो, पण ती ट्रिक नाही का तुम्ही अप्लाय करू शकता, पण ते काय ते लेंदी होऊन जातं. त्याच्यापेक्षा तुम्ही रेग्युलर जे करतात त्याच्यामध्ये तुम्ही फास्ट करू शकता. आता 23 गुणिला 61, तर तुम्ही याला कसं करू शकता हे बघा. सॉरी इथं 61 60 नाही 61. तर याला काय करायचं स्प्लिट करायचं 20 + 3 गुणिला 61. आता बघा 20 + 3 गुणिला 61. आता बघा इथं कसं येईल मग ते 20 गुणिला 61 + 3 गुणिला 61 असं येईल. तर याचं कसं करू शकता. आता 20 गुणिला 61 करायचं आहे तुम्हाला, तर याच 0शी 0 घेऊन टाका. तर आता बघा 2 नी 61 ला गुणा 2 1 2 आणि साइन 2 12 12 20 हे झाले. आता हे बघा प्लस करायचं आहे आपल्याला. प्लस काय तर 3 गुणिला 1 3 साइन 3 18. तर हे झालं. आता 0 + 3 3 2 + 8 10 चाला 1 1 + 2 3 3 + 1 4 आणि हा 1 जसाच्या तसा 1403. असं पण तुम्ही करू शकता, किंवा आपला साधा सरळ गणित आहे 21 गुणिला 23 असं सेकंदात करू शकता तुम्ही फास्ट. 3 1 3 साइन 3 18 + 2 1 2 साइन 2 12 3 10 आणि 1 4 असं 1403 आपलं उत्तर येईल. तर असं तुम्ही सगळं एकदम फास्ट करू शकता. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करा. तर याचं आपलं ऑप्शन काय आलं 0. तर आता बघा आपण एक्झाम्पल क्रमांक किती घेऊ. तर आपण एक्झाम्पल क्रमांक आता 5 घेऊ. तर 5 मध्ये बघा आता इथं बोडो मास एकदम इम्पॉर्टंट आहे. बोडो मास मध्ये काय सांगतं आपल्याला पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे, नंतर ऑफ सॉल्व्ह करायचं आहे, नंतर डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन, नंतर ऍडिशन आणि सगळ्यात शेवटी सबस्ट्रॅक्शन किंवा कंचे भागू बेव. कंचे भागू बेव. आता बघा मी मराठी मीडियम मध्ये शिकलेला विद्यार्थी आहे, ZDP मध्ये शिकलेला विद्यार्थी असल्यामुळं कंचे भागू बेव पण मी सांगू शकतो आणि बोडो मास पण सांगू शकतो. कंचे भागू बेव मध्ये काय पहिले आपल्याला कंस जो ब्रॅकेट असतो तो सॉल्व्ह करायचा असतो, नंतर चे म्हणजेच ऑफ ते सॉल्व्ह करायचं असतं, नंतर भागाकार सॉल्व्ह करायचा होतो म्हणजे डिव्हिजन, आणि म्हणजे गुणाकार तो म्हणजे मल्टिप्लिकेशन, बे म्हणजे बेरीज, आणि म्हणजे बेरीज म्हणजे ऍडिशन, आणि म्हणजे वजाबाकी म्हणजे काय सबस्ट्रॅक्शन. हे झालं बोडो मास. ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन आणि नंतर मग मल्टिप्लिकेशन, नंतर ऍडिशन, नंतर सबस्ट्रॅक्शन. हे बोडो मासचे नियम आहेत. तर ह्याच सिरीजनुसार तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, तेव्हाच तुमचं उत्तर करेक्ट येईल. आता बघा इथं काय करू आपण, अगोदर हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू. हा आपल्याला मोठा दिसतोय तर तो अगोदर सॉल्व्ह करू. तर बघा 11 आणि 5 किती होतात, तर 11 आणि 5 होतात 16. 16 + 6 किती होतात, तर होतात 22.
तर म्हणजे त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आली आपली 22. नाहीतर कसं करा 6 आणि 5 11, 11 आणि 11 22. आता इथं प्लस आपले हे 3. तर आता आपण ह्या 3 म्हणजे हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू. आता इथून तर हा एवढ्या याची व्हॅल्यू आपली 22 आली प्लस 3. तिचं उत्तर किती आलं आपलं 25. तर हे झालं 25. म्हणजे आपलं काय झालं इथं बघा एवढ्या याची व्हॅल्यू किती आली आपली आता 25. राहिलं काय आपलं 3/5 गुणिला ब्रॅकेटमध्ये 3 प्लस त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू आपली आली 25 आणि हा ब्रॅकेट क्लोज करून टाका. तर बघा 25 प्लस 3 किती होतात तर मित्रांनो, तर 25 प्लस 3 होतात 28. तर 3/5 गुणिला 28 हे झालं आपलं पुढची स्टेप. आता त्याच्या पुढची स्टेप कशी बघा 3 गुणिला 28. 3 गुणिला 28 कसं करसाल तुम्ही 8 त्रिक 24 हातचे आले 2 म्हणजे 3 गुणिला 28 करा. 3 दोन्ही 6, 6 आणि 2 8 84 किंवा 28 एक 28, 28 दोन्ही 56, 28 त्रिक 84. ही तुमचा 28चा पाडा पण पाठ पाहिजे. म्हणजे तुमचे 1 ते 30 पर्यंतचे सगळे पाडे पाठ पाहिजे. त्याच्याशिवाय जमणार नाही. नाहीतर तुमचं मल्टिप्लिकेशन मध्ये खूप वेळ जाईल. म्हणजे 84/5 हे आलं आपलं ऑप्शन. तर बघा इथं किती येईल 5 1 5, 5 1 5. तसं करण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो असं करा. जर तुम्हाला तसं जमत नसेल तर 84/5. 5 1 5 मायनस 3 उरले इथं 4, 5 6 30. इथं किती उरले मग 4. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 16.4/5. इथं काय लिहितात 16 नंतर बाकी वरती लिहितात आणि भागीला किती गेलं आपण 4 म्हणजे 16.4/5. आपलं ऑप्शन नंबर किती आहे डी. तर हे आलं आपलं उत्तर. तर बघा आता आपण 6 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. 6 नंबरचा क्वेश्चन पण बघा कसा आहे. तर हा पण बोडो मॅथ्स वरतीच आहे. तर इथे पण बघा इथे आपण जो सगळ्यात अगोदर काय करण्याचा सॉल्व्ह प्रयत्न करायचा, जो सगळ्यात मोठा ब्रॅकेट दिसतोय तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. तर इकडे काय दिसतंय बघा 36. आता 1 मायनस, आता आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू आपण. 1 मायनस 36/6 गुणिला 8 असंच येईल ना ते. तर हे बघा 6 1 6, 6 6 36. तर इथं किती राहिले आपले 1 मायनस 6 गुणिला 8. तर आपण बोडो मॅथच्या नियमानुसार काय सांगतो पहिले मल्टिप्लिकेशन करा. तर पहिले मल्टिप्लिकेशन करू आपण. 1 मायनस 8 सकम 48 हे झाले. तर 1 मायनस 1 एकामधून 48 मायनस जर केले तर किती उरतात तर 47. पण ते कसे मायनसचे 47. तर हे झालं आपलं त्या ब्रॅकेटचं उत्तर. तर किती आलं आपलं त्या ब्रॅकेटचं उत्तर तर -47. तर इथं किती आहे 79 प्लस ह्या ब्रॅकेटमध्ये 37 मायनस आता इथं 45 आणि ह्या ब्रॅकेटचं उत्तर किती आलं आता आपलं -47. पण 45च्या पुढं मायनस आहे आणि हा ब्रॅकेट होता त्या ब्रॅकेटचं उत्तर आलं होतं आपलं 47 आणि हा ब्रॅकेट क्लोज. तर हे झालं आता आपलं पुढची स्टेप. आता इथं किती येईल 79 जसेच्या तसे ठेवा तुम्ही 35 प्लस 37. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. तर हे बघा हे मायनस प्लस हे मायनस इन ब्रॅकेट मायनस मायनस काय होईल प्लस होऊन जाईल. तर ह्या ब्रॅकेटमध्ये 45 प्लस 47 आणि हा ब्रॅकेट मोठा क्लोज. हे झालं आपली पुढची स्टेप.
आता बघा इथं कसं सॉल्व्ह करायचं. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. 45 प्लस 47 किती होतात तर मित्रांनो, 45 आणि 47 होतात 92. तर 7 आणि 5 किती होतात 12. हाचा आला 1 4 आणि 4 8 आणि 1 9 म्हणजे 92. हे झालं उत्तर आपलं. इथे किती येईल 79 प्लस 37. आता ह्या ब्रॅकेटचं उत्तर किती आलं होतं आपलं 92 मायनस 92 आणि हा ब्रॅकेट क्लोज. ही झाली आपली पुढची स्टेप. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. तर इथं काय चुकलं आपलं. 6 7 36 8 सकम 48 1 मायनस 48 म्हणजे ते किती आलं आपलं 47. 45 प्लस 47 किती येतं 92. आता बघा, आता इथं 92 मधून 37 काढा. 92 मधून 37 जर काढले तर किती उरतात तर मित्रांनो, हे बघा आता इथं 12तून 7 गेले 5. 9तून आता इथं एक हातचा घेतला होता 8तून 3 गेले 5 55 उरतात. तर इथं किती होईल 79 मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह द्या 55. तर त्याचं उत्तर किती येईल रे मित्रांनो आपलं. 9तून 5 गेले 4. आता 79 मधून 55 काढायचे आपल्याला. 9तून 5 गेले 4. 7तून 5 गेले 2. तर आपलं उत्तर किती आलं 24. 24 आहे का ऑप्शन मध्ये तर आहे. ऑप्शन क्रमांक बी. या प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. पण एक्झाम मध्ये एवढा वेळ नसतो, तर तुम्हाला हे स्टेप स्किप करणं जमलं पाहिजे. तर इथं तुम्ही सरळ करू शकले असते. जर ही स्टेप तुम्ही सगळ्यात मोठी स्टेप कोणती होती, हा मोठा ब्रॅकेट सॉल्व्ह करणं, तर इथं कसं करू शकले असते तुम्ही. 36/6 आहे म्हणजे किती येईल त्याचं उत्तर 36/6 म्हणजे 6. म्हणजे इथं किती राहिले तर 6 गुणिला 8. 8 सकम 48. 1 म्हणून 48 1 मायनस 48 आहे म्हणजे 48 म्हणून 1 काढा 47. तर त्याची व्हॅल्यू किती आली मायनस 47. आणि इथं किती प्लस 45 आहे आणि मायनस 47 मायनस 47 असं आहे. तर इथं तुम्ही सरळ 45 प्लस 47 ची ऍडिशन करायची. ही स्टेप तुमची स्किप झाली असती तिथल्या तिथं. असं स्टेप स्किप करणं तुम्ही शिकलं पाहिजे आणि ते प्रॅक्टिसनेच येईल. तर त्याच्यामुळं तुम्ही माझ्या ज्या सिरीज आहे ते तुम्ही बघत जा. त्याच्यामुळे मध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा ट्रिक देईन. जशी मी तुम्हाला आज ट्रिक दिली, ज्या संख्येच्या शेवटी 5 असतो त्याचा स्क्वेअर कसा करायचा, त्याचा वर्ग कसा काढायचा. मल्टिप्लिकेशनची ट्रिक दिली. 2 अंकी संख्या असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन एकमेकांसोबत फास्ट कसं करायचं त्याची ट्रिक दिली. एक दुसरी ट्रिक दिली मी की कोणत्याही संख्येचा वर्ग म्हणजे कोणत्याही 2 अंकी संख्या असेल त्याचा वर्ग कसं काढायचा, ती एक ट्रिक दिली. एक मल्टिप्लिकेशनची ट्रिक दिली. तर अशा मी तुम्हाला ट्रिक देत जाईल. तर इथं बघा, इथं काय फॉर्म्युला यूज केलाय मित्रांनो. बघा आपल्याकडे 2 फॉर्म्युले असतात. a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू. तर a⁻m प्लस n हा एक फॉर्म्युला आहे. a⁻m डिवायडेड बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m मायनस n हा एक फॉर्म्युला आहे. तर इथं ह्या एक्झाम्पल मध्ये तोच फॉर्म्युला यूज केलाय. तर इथं काय आहे 10⁻9 गुणिला 10⁻2. आता हे भागीला मी असं लिहितो भागीला 10⁻, किंवा तुम्ही इथंच लिहून टाका थांबा 10⁻3 हे झालं. तर इथं काय, इथं तुम्ही ह्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला a⁻m डिवायडेड बाय a⁻m. इथं a काय इथं 10 आहे आणि m काय इथं 2 आणि n काय इथं 3.
तर हे तुम्ही फॉर्म्युल्यानुसार काढू शकता. तर बघा इथं इथं कसं येईल मग ते 10⁻2 - 3 म्हणजे किती आलं रे मित्रांनो, 10⁻2 म्हणून -3 गेले तर -1. इथं उत्तर आलं आपलं 10⁻9 गुणिला 10⁻1. याची पूर्ण याची व्हॅल्यू आपली काय गेली -1. तर बघा याची -1 व्हॅल्यू आली आपली. आता इथं पुढं बघा इथं काय येईल. आता इथं इथं कोणती व्हॅल्यू, इथं कोणता हे करायचंय तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर 10⁻9 -1 आहे इथं. तर मी तुम्हाला सांगितलंय 10. आता इथं कसं करता येईल, 9 -1 आहे तर मायनस प्लस होईल आणि हा 1 होऊन जाईल. तर त्याचं उत्तर किती येईल, 10⁻10. आपलं चुकलं का कुठं, तर हो चुकलंच आपलं. हे बघा आपलं कुठे चुकलंय बघा, 10⁻3. तर याचं बघा इथं काय केलं आपण माहिती आहे का, इथं चुकलं आपलं. चुकलं काहीच नव्हतं, आपण ऍडिशन करण्यामध्ये चुकवलं. तर इथं 10⁻9 आहे गुणिला आपण इथं काय केलं होतं बघा, 10⁻2 - 3 आहे. तर याचं जे होतं 10⁻2 - 3, तर याचं उत्तर येतं 10-1. तर याचं उत्तर आलं 10-1. पण आपण काय केलं होतं बघा, 10चा आता याचं जे हे आहे फॉर्म्युला, तो a⁻m इंटू a⁻n चा फॉर्म्युला काय, a⁻m + n आहे. तर आपण m + n न घेता m - n घेतलं होतं चुकीनं. तर ते बघा m + n, इथं m किती आहे 9 प्लस n किती आहे -1. तर इथं कसं होईल, m 9 + -1 आहे. तर त्याचं उत्तर किती येईल तुम्ही बघा, 9×9 +-1, त्याचं उत्तर येईल 8. म्हणजे आपलं काय येईल 10⁻8 हे उत्तर असेल.